दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चांवरती शरद पवारांनी मोठं भाष्य केलंय। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय 12 तारखेला जाहीर होणार होता असा दावा शरद पवार यांनी केला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती आणि आमचीही इच्छा होती असं मोठं वक्तव्य शरद पवारांनी केलंय। दोन्ही पक्षात सुसंवाद राहावा यासाठी सकारात्मक चर्चा सुरू होती असंही शरद पवारांनी स्पष्ट केलंय। आणि अजितदादांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एक होत होता। मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख आधीची दिलेली होती। पण दुर्दैवाने हा अपघात मुद्दा असा आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याच्यावर गेले 4 महिने पक्षात चर्चा चालू होती आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार जयंत पाटील यांच्याकडे होतं। सगळं डिस्कशन या लोकांनी केले। दुर्दैवाने या अपघातामुळे याला खंड पाहिजे असं चित्र दिसतं। मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती, ती खुली हवी ही आमची इच्छा आहे। पण आता त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यावरनं असं काही सांगताच नाही, एकदम सांगते। दरम्यान शपथविधीला रवाना होण्याआधी सुनेत्रा पवारांनी कुटुंबातल्या कोणाशीही संवाद न साधता बारामती सोडली। सुनेत्रा पवारांच्या संभाव्य नेते निवडीतही शरद पवारांना दूर ठेवल्याची चर्चा आहे आणि यावर शरद पवारांना विचारलं असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। शपथविधी होत आहे, शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोण कोण असणार माहिती आहे, बाकी आवड जायचं साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातम्या येत आहे, आपण जाणार आहे नाही माहितीच नाही आधी आहे का हे व्हायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।